आपण सर्वजण कोरोना महामारीच्या संकटात सापडलेलो आणि भारतामध्ये आणि जगामध्ये कोरोनाचे संकट खूप वेगाने आणि त्याच्या नियंत्रणाचा उपाय म्हणून आपण जी टाळेबंदी स्वीकारली त्या टाळेबंदीचे प्रतिकूल परिणाम प्रामुख्याने देशाच्या आर्थिक विकासावरती होत असल्याचं चित्र दिसतं. आता कोणत्याही देशामध्ये सरकार ही सार्वभौम सत्ता असते आणि त्यामुळं तिची नैतिक जबाबदारी असते की अशा संकटाच्या प्रसंगी लोकांचं, समाजाचं, अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करणं आणि राष्ट्राची, समाजाची, लोकांची आणि अर्थव्यवस्थेची घडी रुळावरती आणणं, गाडी रुळावरती आणणं ही जबाबदारी आणि नैतिक कर्तव्य सुद्धा असतं. या पार्श्वभूमीवरती आपण आपल्या देशामध्ये हे कोरोना महामारीचे संकट, त्याचे प्रतिकूल परिणाम प्रामुख्याने आपण टाळेबंदी आणि शारीरिक अंतर या धोरणांचा अवलंब केल्यामुळे कसे होत आहेत आणि त्यातून अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी, अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी कोणत्या प्रकारचं धोरण भारत सरकार अवलंबत आहे, ते पुरेसं आहे का, योग्य दिशेनं चाललेलं आहे का त्यामध्ये अजून काही भर किंवा वाढ करणे आवश्यक आहे, याचाही विचार या अनुषंगानं करणं आवश्यक आहे. आणि म्हणून मी माझी मांडणी करत असताना साधारण कोरोनाची तीव्रता काय देशात आहे, टाळेबंदीचा परिणाम प्रामुख्यानं भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीवरती, विकासावरती काय होत आहे, काय झालेलं आहे ते बघणं आणि यातून भारतीय अर्थव्यवस्था बाहेर काढण्यासाठी सरकार ज्या मार्गाचा अवलंब करत आहे ते कोणते उपाययोजना आहेत, कोणती धोरणं आहेत याचा विचार करणं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये भविष्य कालावधीमध्ये सरकारी धोरणाची दिशा काय असायला पाहिजे याची मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम कोरोनाची स्थिती काय आहे. जवळपास जगभरामध्ये 43 लाखपेक्षा अधिक कोरोना बाधित आहेत आणि जवळपास 3 लाखापर्यंत लोकांचे मृत्यू झालेले आहेत. भारतामध्ये 74,000 पेक्षा जास्त बाधितांची संख्या आहे आणि जवळपास 2,500 मृत्यूची संख्या आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 25,000 ही बाधितांची संख्या आणि मृत्यूची संख्या जवळपास 950 सव्वा 900 पर्यंत पोहोचलेली आहे. आता हे जे परिस्थिती आहे कोरोनाची, तिचं विवेचन विश्लेषण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की देशामध्ये एकूण 8च राज्यांमध्ये कोरोनाची तीव्रता अधिक आहे. यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तमिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान आहे. या राज्यांचं एकूण केसेसमधलं योगदान एकूण देशाच्या 82% आहे, तर मृत्यूमध्ये योगदान हे 83% आहे. याचा अर्थ असा की कोरोनाचं जे संकट आहे ते कोरोनाचं संकट हे काही राज्यांमध्ये आणि राज्यांमधल्या काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसतं. महाराष्ट्राचा पण विचार केला, मुंबई, पुणे, त्यानंतर औरंगाबाद, नाशिक यासारखे जे काही जिल्हे आहेत यामध्येच आपल्याला प्रामुख्याने ते दिसतं. याचा जर विचार केला तर साधारणतः आपल्या देशामध्ये भारत सरकार आणि सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतीय अर्थव्यवस्थेला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण आपण या कोरोनाचं नियंत्रण करण्यासाठी जी टाळेबंदी आणि सोशल डिस्टन्सिंग, शारीरिक अंतर हे जे धोरण अवलंबलं त्याचा परिणाम म्हणून भारताच्या आर्थिक वृद्धीवरती फार मोठ्या प्रमाणावरती परिणाम होत असल्याचं चित्र दिसतं. शेतीचा विकास हा स्थितीशील झालेला आहे. शेतीपूरक उद्योगांचा विकास हा थांबलेला आहे.
औद्योगिक क्षेत्राचा विकास हा अत्यंत वेगानं थांबलेला आहे. सेवा क्षेत्राचा विकास हा अत्यंत वेगानं थांबलेला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार वेगानं घटत आहे, निर्यात वेगानं घटत आहे, आयात हे सुद्धा घटत आहे, असं चित्र आपल्याला दिसतं. याचा परिणाम काय झाला? याचा सगळ्यात वाईट परिणाम आपल्या देशाचा जो आर्थिक वृद्धी दर आहे तो वेगानं घटलेला आहे. आपल्याला माहित असेल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ज्या चीफ इकॉनॉमिस्ट आहेत गीता गोपीनाथ, त्यांनी भारताच्या विकासाचा दर हा 2019-20 मध्ये हा फक्त 1.9% असू शकेल असं सांगितलेलं आहे. त्यानंतर मुडीजनं असा अंदाज प्रकट केला की तो 0.2% असू शकेल. नोमोरानं सांगितलं की वजा 0.4% असेल. सीआयआयनं सांगितलं की तो वजा 0.9% असेल आणि इकरानं सांगितलं की तो वजा 1% असेल. आणि आता रिसेंटली पुन्हा मुडीजनं असं सांगितलं की आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भारताच्या वृद्धीचा जो दर आहे तो 0% असेल अशा प्रकारचं भाकीत केलेलं आहे. याचा सगळ्यात प्रतिकूल परिणाम जर कशावरती झाला असेल तर आपल्याला असं दिसतं की साधारणतः वस्तू निर्माण क्षेत्रावरती खूप मोठा प्रतिकूल परिणाम झाला, बांधकाम व्यवसायावरती खूप मोठा प्रतिकूल परिणाम झाला, वाहतूक व्यवस्थेवरती खूप मोठा प्रतिकूल परिणाम झाला, त्यानंतर निवारा, अन्न क्षेत्र यावरती मोठा परिणाम झाला. त्या मानानं शेती याच्यावरती आणि उपयुक्तता याच्यावरती तुलनेनं कमी परिणाम झाल्याचं दिसतं. त्यानंतर जे खाण उद्योग आहे याच्यावरती मध्यम स्वरूपाचा परिणाम झाल्याचं चित्र आपल्याला दिसतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निर्यात, आंतरराष्ट्रीय व्यापारातून प्रामुख्याने निर्यातीतून निर्माण होणारा रोजगार खूप मोठ्या प्रमाणात घटला आणि बेकारीचं प्रमाण वाढलं. वस्त्रोद्योग उद्योगामध्ये जवळपास 10 दशलक्ष एवढा रोजगार कमी झाला आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला असं दिसतं की या टाळेबंदीच्या काळात 140 दशलक्ष लोकांचा रोजगार गेलेला आहे आणि बेकारीचा दर हा फेब्रुवारीमधल्या 7.8% वरून एप्रिलमध्ये 23.5% आणि आता मे मध्ये तो जवळपास 27% पुढे गेलेला आहे. आपल्या देशाच्या रोजगाराचं वैशिष्ट्य असं की एकतर हा तरुणांचा देश आहे, 17 ते 29 वयोगटातली लोकसंख्या 62% पेक्षा अधिक आहे आणि एकूण रोजगारामध्ये औपचारिक क्षेत्रातलं किंवा संघटित क्षेत्रातला जो रोजगार आहे तो खूप कमी आहे, तो 10% पेक्षा कमी आहे आणि 90% पेक्षा अधिक हा असंघटित किंवा अनौपचारिक क्षेत्रामधला रोजगार आहे. साधारणतः 44 कोटी लोक हे अनौपचारिक क्षेत्रामध्ये काम करतात आणि त्यातले 40% हे स्थलांतरित कामगार आहेत, मायग्रंट लेबर आहेत. हे एक आपल्याला त्या अनुषंगानं विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की या टाळेबंदीचा खूप मोठा प्रतिकूल परिणाम हा भारताच्या आर्थिक वृद्धीवरती, विकासावरती झालेला आहे. रोजगार बंद झालेला आहे, उद्योग व्यवसाय बंद झालेले आहेत आणि हे चित्र दिसतं. आता आपण 3 टप्प्यामध्ये टाळेबंदी आपल्याला आता 17 मेला संपते आणि 18 पासून 4थ्या टप्प्यातली टाळेबंदी ही आपल्याला लागू होत असल्याचं दिसतं. सुरुवातीच्या कालावधीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला प्रामुख्यानं लोकांना आधार देण्यासाठी उत्तेजन आर्थिक सहाय्य सरकारनं जाहीर केलं आणि ते स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 0.87% पर्यंत होतं. लोकांच्या समाजाच्या टीका आणि मिळालेला फीडबॅक यामधून पुन्हा सरकारनं दुरुस्ती केली आणि आता रिसेंटली 2 दिवसापूर्वी ते पाठीमागचं आणि आत्ताचं असं मिळून 20 लाख कोटीचं आर्थिक पॅकेज, उत्तेजन पॅकेज हे जाहीर केलेलं आहे. अर्थात पाठीमागं जे जाहीर केलं 0.87% आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं काही पावलं उचलली होती. वैधानिक रोखता दर कमी केला, त्यानंतर काही रोखता वाढवण्याचा प्रयत्न केला, नाबार्डला काही मदत दिली होती, गृहबांधणी क्षेत्रामधल्या कंपन्यांना काही मदत केली होती. हे सगळं यामध्ये अपेक्षित आहे. आणि आता गेले 2-3 दिवस प्रामुख्यानं भारताचे जे अर्थमंत्री आहेत त्या भारताचे अर्थमंत्री हे जे जाहीर केलेलं 20 लाख कोटीचं म्हणजे पाठिंबाचं धरून जे आर्थिक पॅकेज आहे त्याचा कसा वापर केला जाणार आहे याचं स्पष्टीकरण विस्तारानं मांडण्याचा प्रयत्न हे करत आहे. यामध्ये 2 भागांवरती प्रामुख्यानं या पॅकेजमध्ये भर दिलेला आहे. एकूण 3 बैठका झाल्या माननीय अर्थमंत्र्यांच्या. पहिल्या बैठकीमध्ये त्यांनी प्रामुख्यानं आपल्या देशातलं जे लघु सीमांत
आणि सूक्ष्म जे औद्योगिक क्षेत्र आहे याला उभारी देण्याचा प्रयत्न यामधून केलेला आहे. आणि त्यासाठी 3 लाख कोटी रुपये याची तरतूद यामध्ये करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. एकूण औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याचं जे योगदान आहे ज्याला आपण स्मॉल, मायक्रो आणि मीडियम एंटरप्राइजेस असं म्हणतो, त्याचं योगदान हे जवळपास 40% आहे. आणि त्यामध्ये प्रामुख्यानं रोजगार निर्मितीमध्ये त्याचं जे योगदान आहे ते महत्त्वाचं आहे. आणि या टाळेबंदीचा फार मोठा प्रतिकूल परिणाम या SMEs वरती, स्मॉल, मीडियम, मायक्रो एंटरप्राइजेसवरती झाला होता आणि त्यांना आधार देण्याची गरज होती हे आपल्याला दिसतं. यामध्ये साधारणतः कर्ज पुरवठा केला जाईल आणि तो कर्ज पुरवठा हा 45 लाख लघु उद्योगांना मिळू शकेल अशी अपेक्षा आहे. साधारणतः 4 वर्षे कर्ज परतफेडीचा कालावधी असेल आणि पहिल्या वर्षामध्ये कुठल्या प्रकारची परतफेड नसेल. वाढीव 20,000 कोटी रुपयाचं कर्ज दिलं जाईल. आणि त्याचबरोबर नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स, हाऊसिंग फायनान्शियल कंपन्या, मायक्रो फायनान्सिंग इन्स्टिट्यूशन्स यांना सुद्धा साधारणतः 30,000 कोटी रुपयाचा मदत कर्ज रूपानं करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने जे प्राप्तिकर दाते आहेत त्यांना रिटर्न्स भरण्याची मुदत वाढवलेली आहे आणि त्याचबरोबर टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स हा दर कमी केलेला आहे. आणि भविष्य निर्वाह निधी जो आहे तो भविष्य निर्वाह निधी याचं जे वर्गीकरण, याचं जे सबस्क्रिप्शन आहे वर्गणी, ती वर्गणी ही या 2-3 महिन्यासाठी सरकार भरणार आहे. आणि त्याचा जो दर आहे वर्गणीचा दर हा 12%वरून 10% आपण कमी केलेला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रामुख्यानं शेती विकासावरती आणि शेतीपूरक उद्योगांना मदत देण्याचा प्रयत्न या पॅकेजच्या माध्यमातून केला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्यानं फेरीवाले आणि यांचा सुद्धा यामध्ये काही समाविष्ट करण्याचा प्रयत्न, शेतकरी यांचा काही प्रयत्न करण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे. साधारणतः यामध्ये आपल्याला असं दिसतं की शेतकऱ्यांना 31 मेपर्यंत कर्ज फेडीवरती मुदतवाढ दिलेली आहे आणि जे मुदतीत कर्जफेड करतील त्यांना काही व्याजामध्ये सूट देण्याचा प्रयत्न हा यामध्ये केलेला आहे. साधारणतः नाबार्डच्या माध्यमातून पुनर्कर्ज पुरवठा, पुनर्वित्त पुरवठा करण्याचा प्रयत्न ही यामध्ये केला जाणार आहे. म्हणजे शेती आणि शेतीपूरक उद्योगांना उभारी देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे. राज्याला शेतीसाठी निधी, कृषीसाठी अतिरिक्त भांडवल, कर्जावर व्याजामध्ये सवलत यासारख्या काही तरतुदी यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यामध्ये प्रामुख्यानं असं पण आपल्याला लक्षात येतं की यामध्ये वेतन कायद्यामध्ये समानता आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि देशामध्ये एक राष्ट्र एक शिधापत्रक अशा प्रकारचा प्रयत्न केला जाणार आहे. मनरेगा अंतर्गत जे वेतनाचे दर आहेत ते वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि वेतनामधली जी समानता आहे ती समानता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जे फेरीवाले आहेत, ज्याला आपण व्हेंडर्स असं म्हणतो, त्यांना 5,000 कोटी रुपये कर्जाची तरतूद यामध्ये केलेली आहे. आणि साधारणतः 10,000 रुपयापर्यंतचा कर्जाचा पुरवठा त्यांना केला जाणार आहे. आणि त्याने ऑनलाईन पद्धतीने केलं तर साधारणतः 5,000 रुपयाचा फायदा हा त्यांना देणार आहे. आजच शेतीसाठीच्या काही धोरणांचा समावेश यामध्ये केलेला आहे. जवळपास शेतीसाठी चं जे पॅकेज आहे ते शेतीसाठीचं पॅकेज हे जवळपास अधिक मोठ्या प्रमाणावरती वाढवण्याचा प्रयत्न हा सरकारनं केलेला आहे. यामध्ये 1 लाख कोटी हे शेतीमधल्या पायाभूत संरचनांसाठी, शेतीपूरक उद्योगांसाठी यामध्ये 2% व्याजामध्ये सवलत, शेतीपूरक उद्योगांमध्ये 10 लाख कोटी रुपयाची तरतूद यामध्ये करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर लघु उद्योगांसाठी साधारणतः 10,000 कोटी रुपयांची तरतूद केला जाणार आहे. मत्स्य उद्योगांच्या विकासासाठी जवळपास 25,000 कोटी रुपये पुरवले जाणार आहेत. फळभाज्या, भाजीपाला याच्या वाहतुकीसाठी काही सवलत दिली जाणार आहे. आणि एक देश एक बाजारपेठ अशा प्रकारची काही व्यवस्था ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. हे सगळं आपण बघितल्यानंतर मग आपल्याला असं लक्षात येतं
की भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एकत्रितरित्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जी कोरोनामुळं घसरणीची अवस्था, जवळपास मंदीची अवस्था निर्माण झालेली आहे आणि त्यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठीचा प्रयत्न हा केला जाणार आहे. आता यामध्ये शेतीपूरक उद्योगांना प्राधान्य, चांगली गोष्ट आहे. लघु सीमांत सूक्ष्म उद्योगांना प्राधान्य, ही चांगली गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर प्रामुख्यानं बाकीच्या काही गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या निश्चितपणे चांगल्या केलेल्या आहेत. मात्र एवढ्यावरती किंवा हे पुरेसं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो सीमांत जो मजूर आहे आणि जो स्थलांतरित मजूर आहे, जो अनौपचारिक क्षेत्रामधला मजूर आहे, जो स्थलांतरित मजूर आहे, त्याच्या उदरनिर्वाहासाठीच्या काही ठोस तरतुदींची आवश्यकता होती. आणि ती तरतूद जर शिधापत्रकावरती धान्याची तरतूद सोडली तर बाकीची तरतूद यामध्ये आपल्याला दिसत नाही. मोठे उद्योग आहेत त्यांना सुद्धा आर्थिक मदतीची गरज आहे आणि ती करणं, कारण ते सुद्धा स्वतःच्या पायावरती उभा राहतील असं मला वाटत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेकारीचा प्रश्न हा खूप मोठा प्रश्न आहे आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यायला पाहिजे. आणि त्यासाठी आज सगळं रोजगार निर्मिती बंद असल्यामुळं लोकांना उपासमारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणावी तशी वितरण व्यवस्था या रेशन शॉप्सच्या माध्यमातून जे काय अन्नधान्य दिलं जाणार आहे ते फार प्रभावीपणे कार्यक्षम पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचत आहे असं काही चित्र दिसत नाही. आणि त्यामुळं या ज्या काही उपाययोजना, ही जी काही धोरणं राज्य सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक राबवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्याबरोबरच काही त्यामध्ये ॲडिशन्स करणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोजगार निर्मितीला अधिक महत्त्व देऊन रोजगार निर्मिती कशी अधिकाधिक वाढू शकेल. कारण हा जो प्रश्न आहे तो नुसता पुरवठ्याच्या बाजूनं सुधारणा करून आपल्याला सोडवता येणार नाही, मागणीच्या बाजूनं पण त्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे. लोकांचं उत्पन्न, लोकांची खरेदी शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे रोजगाराच्या संधी अधिकाधिक निर्माण करणं म्हणजे लोकांकडे उत्पन्न मिळू शकेल आणि लोकांची मागणी वाढू शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज संपूर्ण जगामध्ये बेसिक युनिव्हर्सल इन्कम, किमान वैश्विक उत्पन्नाची संकल्पना धोरण राबवलं जात आहे. जो पण त्यांना काम मिळत नाही तो पण त्यांना किमान एक 7,000 रुपये महिन्याला, 7,500 रुपये दिले तर अधिकच चांगले होईल. कारण आंतरराष्ट्रीय गरिबीची रेषा आहे $2 आहे, साधारणतः ते 6,000 रुपयापर्यंत उत्पन्न जातं. एक 7,000-7,500 रुपये जर दिले तर त्यामधून त्यांना आवश्यक उत्पन्न मिळू शकेल आणि त्यांची मागणी वाढवून विकासाला मदत होऊ शकेल. आत्ता हे किमान आवश्यक उत्पन्न, मूलभूत आवश्यक उत्पन्न हे देणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोना पूर्ण वाढ थांबेल आणि आपण विकासाची प्रक्रिया गतिमान करू असं जर काय आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. कोरोनाच्या प्रामुख्यानं ग्रीन झोनमध्ये आणि ऑरेंज झोनमध्ये वेगानं आपण ह्या विकास प्रक्रिया चालू करायला पाहिजेत. आणि ऑरेंज झोनमध्ये प्रामुख्यानं जिथं मोठ्या प्रमाणावरती कोरोनाची साथ आहे तिथं कडक टाळेबंदी लागू करून तिथं तेवढं विकासाची प्रक्रिया खंडित करून बाकीच्या ठिकाणी ती करायला पाहिजे. रेड झोनमध्ये सुद्धा ज्या एरियांमध्ये हा कोरोनाची लागण जास्त आहे तिथं बंदिस्त करून बाकीच्या ठिकाणी आपण ती विकास प्रक्रिया चालू करणं आवश्यक आहे. म्हणजे किमान आवश्यक उत्पन्न, मिनिमम युनिव्हर्सल इन्कम, रोजगाराच्या संधी अधिकाधिक वाढवणं आणि विकासाची गती सर्व क्षेत्रांमध्ये वाढवणं. त्यामध्ये रेड झोनमध्ये सुद्धा आपण तो बाधित क्षेत्र सोडून बाकीच्या ठिकाणी आपण ते विकासाची प्रक्रिया वाढवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं शिक्षण क्षेत्र बाधित झालेलं आहे, आरोग्य क्षेत्र खूप मोठ्यावरती बाधित झालेलं आहे आणि आरोग्य क्षेत्राच्या विकासाला अग्रक्रमानं प्रयत्न करायला पाहिजे. आपण 1.5% स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या केंद्र आणि राज्य सरकार खर्च करतात. हा अत्यंत मर्यादित खर्च आहे, खूपच कमी खर्च आहे आणि त्यावरती लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. या सगळ्यांची जर एकत्रीकरण करून एक विकासाचं पॅकेज तयार केलं आणि ते जर कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला आणि प्रामुख्यानं कोरोना सहित आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करू लागलो, अर्थात त्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करणं आणि आपण दक्षता घेणं या जर आपण केल्या तर निश्चितपणे आपण त्यातून बाहेर पडू. आणि ज्या प्रयत्नांनी, ज्या हेतूनं हे सरकार, राज्य सरकार, केंद्र सरकार, भारतीय रिझर्व्ह बँक प्रयत्न करत आहे त्याला यश मिळेल असं मला वाटतं. आत्तापर्यंतचे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे, पण यामध्ये काही सुधारणा, काही वाढ घडवून आणणं आवश्यक आहे आणि तसा प्रयत्न भविष्य कालावधीमध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. तो करावा अशा प्रकारची एक सदिच्छा, अपेक्षा मी व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.